जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे, कारण 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या या संदर्भात विचार सुरू आहे। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। 50%च्या आत असलेल्या 15 जागी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान पार पडेल अशी शक्यता आहे। आरक्षण मर्यादेसंबंधीची सुप्रीम कोर्टामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। सुनावणी 1.5 महिन्यानंतर असल्यानं 2 टप्प्यांचा विचार केला जातोय। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला सगळ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती। यावर आता राज्य निवडणूक आयोगानंही तितकीच खमकी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे। राज्य निवडणूक आयोग कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेतो आणि घेत राहील असं स्पष्ट मत राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय। लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे। पुढील 15 ते 16 दिवस गोडाऊनला पेट्या ठेवल्या जातील आणि सरकारला घोळ करायचा असेल तर सरकार घोळ करेल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे। शेवटी कोर्टात जेव्हा केस चालली होती तेव्हा सरकारच्या वकिलानं एक प्रभावीपणे बाजू मांडायला पाहिजे होती, मग ह्या निकाल वगैरे काही पुढे गेले नसते। पण ती बाजू मांडण्यामध्ये सरकारला अपयश आलं आणि आता निवडणूक आयोगाला दोष देऊन काही उपयोग नाही। निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यावरून नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय आणि यावरून नाना पटोलेंनी संशय व्यक्त केला होता, तर त्यांच्या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। आता आजच निवडणूक आयोगाने सरळ त्याला 21 तारखेपर्यंत घेऊन गेले। त्यामुळे हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात येत आहे आणि हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात येत असताना पुढं काय होईल, पण उद्या निकाल आले असते तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच आला असता। काही बनवाबनवी नाही आहे। आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे, निवडणुका रद्द करणं, निवडणुका पुढे ढकलणं, याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला 4 पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही, निवडणुका पुढे ढकलू नका, निवडणुका पुढे ढकलू नका। आता नाना पटोलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायची गोष्ट वेगळी आहे। आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत। आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत। निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती, त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे। दरम्यान निवडणूक रद्द करा आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्या, तसेच ज्यांनी दंगल घडवली आहे त्यांना ताब्यात घ्या, कारवाई करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। अरे बाबा, इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळे इलेक्शन एकदाच कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे। आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे। सगळे सत्तेमधले लोक आहेत, आपापसात भांडा, काय तुम्हाला करायचंय तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका।
राज्य निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय. तुलनेमध्ये जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्यानं त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी गुरुवारी राज्य निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये महापालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.